मला खूप आवड होती. म्हणजे नवीन लग्न झालेलं तर माझं असं स्वप्न होतं, मस्त मी सासू-सासऱ्यांची सेवा करेन, त्यांना मस्त गरम-गरम काय-काय देईन आणि मी तसं करत पण होती. की तू किती सासरे तारीफ करायची. मी दर गुरुवारी वेगवेगळं बनवायची तर. त्यांना तर मजाच होती, त्यांची मजाच झालेली. किती मला कॉम्प्लिमेंट द्यायचे. बाप रे सासरे 10 वेळा द्यायचे. रात्री पण ते भजी मी केलेले ठेवून द्यायचे आणि त्यांना बिचाऱ्यांना लेट झोप लागते ना म्हातारपणामुळे. तर ते खात बसायचे आणि सकाळी उठल्यावर पण मला कॉम्प्लिमेंट द्यायचे. तुझे भजी मी रात्री पण खाल्ले. या दोघींना सहन नाही झालं. जळख्या नणंद आणि सासूला. मी सर्व एवढेच मला कॉम्प्लिमेंट द्यायचे ना सासरे. काय रे? तर त्यांना पण माझ्यापासून तोडून टाकलं सासूबाई नंदिनी. नाही तर सासरे माझ्याशी चांगले वागत होते आणि मी पण त्यांना खूप पप्पा खूप प्रेम करायची. पण त्यांच्या नादी लागून माझे सासरे पण नंतर मला टॉन्ट मारायला लागले. माझ्या मनातून उतरले. एवढंच ती नंदेची मुलगी होती ना, जाम चांगली होती. तिला मी एवढी आवडायची. लग्न झाल्यापासून ती अख्खा दिवस माझ्या पाठी मामी 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 आणि मी जे बनवेल ते अशी खायची मनापासून. मामी किती सुंदर तू काय काय पदार्थ बनवते. आणि ती छोटी होती पण तिच्या आईची ती एक नंबर काढायची. काय रे किशोर, तिच्या आईला डायरेक्ट बोलायची ती, तू बघ मम्मी काहीच नाही करत, मामी बघ कशी काय काय बनवते, तू तर काहीच नाही करत. हा तिची मजा होती छोटीची, हा. त्यावरून काय ना काय मिळायचं हा नवीन नवीन. जी मजा होती पण ते पण त्यांना टोचलं ना. बघवलं नाही त्यांना. माझी वावा करायची ना ती. जैसी करनी वैसी भरणी. आमच्या गावातल्या पोरालाच सांगते या हरामी दोघींच्या तोंडावर पादायला.